असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जय बाळूमामा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा तुला मी आई आपल्या मुलीला गर्भामध्येच मारून टाकते. ती मुलगी गर्भामधून बोलते, आईला सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दाबणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई आई मला जन्माला येऊ दे. आई आई तुला म्हणतोय मुलगी नकोय, मुलगा हवाय, पण सांग नाही उद्या रक्षाबंधनचा जर सण आला तर माझ्या दादाच्या हातामध्ये कोण राखी बांधेल ग, कोण माझ्या दादाच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावेल. राखी पौर्णिमेचा येईल घसन माझ्या ग दादाला, राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावना, सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई आई मला जन्माला येऊ दे ग. तुला वाटते मुलगी नकोय, लग्नाचा खर्च करावा लागेल, पण ऐक नाही, अगं मी शिकून शिकून एवढी मोठी होईल, एवढी मोठी होईल आई, तुला रुपये सुद्धा लग्नाचा खर्च करू देणार नाही ग, पण मला आई जन्माला येऊ दे. होईन मी मोठी शिकून शिकून मारीन भरारी, पाखरी होऊन शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई आई मला जन्माला येऊ दे, हे जग पाहू दे मला आई. आई अगं मी शिकून फार मोठी एखाद्या राजाची राणी होईल, मग तुझ्या डोळ्यात पार न फिटेल गाई. होईन मी मोठी राजाची राणी, ढाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, जाईन दूर दूर माझे बाबा रडना, जाईन दूर दूर माझी आई रडना, सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार सांग ना आई मला कोण वाचवणार, सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. म्हणून सज्जना हो, मुलीला जन्माला येऊ द्या. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. आई 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर मला जग बघायचंय गाई, पण तीच आई सज्जना हो आपल्या वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, म्हणून येणारी पंक्ती विझून टाकते. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती भिजवू आई. म्हणून सज्जना हो,
मुलीला जन्माला येऊ द्या. एखादी मुलगी PSI होऊ शकते, एखादी मुलगी क्लास 1 ऑफिसर होऊ शकते. महाराज आता जर विचार केला तर आताच्या मुली चुलीपुरत्या राहिल्या नाहीत. आता प्रत्येक ठिकाणामध्ये, प्रत्येक कारभारामध्ये मुली आहेत महाराज. प्रत्येक जाग्यावर आज मुली आपला अधिकार गाजवतात. म्हणून सज्जना हो, मुलीला जन्माला येऊ द्या. मनू आणि शतरूपेला 3 मुली झाल्या. आकुती, देवभूती आणि प्रियव्रत उत्थानपाद. आता देवभूतीचा विवाह करायचा आहे. मग विवाहासाठी योग्य वर पाहिजे. परमात्म्याने सांगितलं होतं